तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर मला एक गोष्ट आपल्यासोबत शेअर करायची होती. मी माझी ट्रेडिंग जर्नी ही 2022ला स्टार्ट केलेली होती आणि 22, 23, 24, 25 तर 25चा एंडिंग हा डिसेंबर चालू आहे. ह्याच्यामध्ये मी काय काय शिकलो मी हे तुम्हाला सांगतो. कारण ज्यावेळेस मी ट्रेडिंग चालू केली त्यावेळेस मी प्रत्येक मंथला माझी सॅलरी झाल्यानंतर 2 किंवा 3 हजार रुपये टाकायचे आणि मी ट्रेड करायचं होतं. त्यावेळेस मला कॅन्डलस्टिक काय असतं, सपोर्ट काय असतो, तो कसा फाइंड केला जातो याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची आणि काही माहिती नव्हती. मग मी काही गोष्टी सेल्फ शिकत गेलो, त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करत गेलो. माझा 22 आणि 23 आणि 24 हा जो 2 ते 2.5 वर्षाचा जो काही कालावधी आहे तो पूर्णपणे कालावधी मी एज्युकेशनवरती घातलेला आहे. आणि नंतर मी एक विचार केला की मग आपण ज्या गोष्टी शिकलेत मग त्या कधी इम्प्लिमेंट करणार, कधी आपण लाईफमध्ये रिस्क घेणार आणि कधी आपण मोठं होणार. मला माहीत नाही मी कधी प्रॉफिटेबल होईल काय नाही, पण मी ज्या केलेल्या गोष्टी आहेत मी ह्या तुम्हाला सांगतो जे की त्या चुका तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजेत. तर मी जानेवारी 2025ला मी टोटली पूर्णपणे रिस्क घेत मी शेअर मार्केटमध्ये आलो. आणि बिफोर दॅट मी इंडियन मार्केट सोडून दिलं. तर इंडियन मार्केट सोडण्यामागची गोष्ट ही होती की कारण इंडियन मार्केटमध्ये कधी पण गॅप अप व्हायचं, कधी पण गॅप डाऊन व्हायचं. तर त्याच्यामुळं मला समजत नव्हतं की काय करू आणि काय नाही. आणि त्यातल्या त्यात ते ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं हे मला काही जमायला नको लागलं, म्हणून मी ते सोडून दिलं. आणि 2025मध्ये मी फ्युचरमध्ये शिफ्ट झालो, म्हणजे फॉरेक्समध्ये शिफ्ट झालो. आणि त्यानंतर माझ्याकडे 2 वर्षाचा अनुभव होता, सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि मग मी विचार केला की नाही यार, आता आपलं लाईफमध्ये रिस्क घेतली पाहिजे. सपोज जर आपण रिस्क नाही घेतली तर आपण कधीच लाईफमध्ये मोठे होऊ शकणार नाही. कारण गरिबी ही एक अशी परिस्थिती आहे ना, खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. पण आपण आपल्या गरीबी ह्या गोष्टीला आपण दोष नाही देऊ शकत, पण आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्यातून आपण मोठं होऊ शकतो. आपण स्वतःचे स्वप्न, आपल्या आईवडिलांचे स्वप्न, आपल्या फॅमिलीचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. तर 2025मध्ये मी काय केलं, जानेवारीपासून स्टील आज 29 डिसेंबर 2026 आहे, ही पूर्ण जर्नी मी प्रत्येक महिना हा लॉसमध्ये काढलेला आहे. मी एकेका महिन्यामध्ये 4-4 वेळेस एक्सएनएसमध्ये अकाउंट उडवलेले आहेत. आणि टोटल आत्तापर्यंत मी 33 अकाउंट उडवलेले आहेत. कारण याच्यातून मी एक शिकलो की अगोदर मी खूप ओव्हर ट्रेडिंग करायचो. म्हणजे जानेवारी असू दे किंवा फेब्रुवारी, मार्च ह्याच्यामध्ये मी खूप ओव्हर ट्रेडिंग करायचो. मला समजतच नव्हतं मी काय करतो काय नाही. मी पहिला दुसरा ट्रेड घेतल्यानंतर मला प्रॉफिट झाल्यानंतर पण मी परत ट्रेड करायचो. तर ह्या गोष्टी हळूहळू आहे ना ओव्हरकम होत आल्या. आणि ह्या गोष्टी कशामुळे पॉसिबल झाल्या, त्या फक्त आणि फक्त म्हणजे जनरल ज्यावेळेस एखादी चूक करतो ना त्यावेळेस आपल्या माइंडवरती कंट्रोल करण्यासाठी कोणीही राहत नाही आहे. तर मग ते तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता, की एखादी चूक होते पण ते इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर एखाद्या नोटबुकमध्ये आहे ना तुम्ही लिहून ठेवा, ते 100% इम्प्रूव्हमेंट होईल. आणि ज्यावेळेस नेक्स्ट डेला तुम्ही ट्रेड घेता ना, ते अगोदर काय चुका केल्यात ह्या तुम्ही रीड करा, जेणेकरून पुढे त्या चुका होणार नाही. असं करून मी ॲट द एंड ऑफ नोव्हेंबरपर्यंत हे माझं चालत राहिलं. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मी माझं कॅपिटल पहिलं 10 दिवस राहत नव्हतं माझं कॅपिटल, ते मी 1 महिना कॅपिटल सिक्युअर केलं. पण काही कारणास्तव मला ते कॅपिटल विड्रॉल करावं लागलं, दुसऱ्या एक्सएममध्ये टाकावं लागलं. नंतर मी पुन्हा एक्सएनएसमध्ये मी पुन्हा 20,000 रुपये डिपॉझिट केले होते, म्हणजे नोव्हेंबर 29लाच. तर ओव्हरऑल माझा सांगायला गेला तर लॉस खूप मोठा आहे, 4,30,000 रुपये लॉस आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक अर्निंग होती जे की मी जॉब करतो, तर त्याच्यातून माझ्याकडे थोडेफार पैसे येत होते आणि तीच मी सेविंग इकडं टाकायचो. तर ओव्हरऑल मी लॉसमध्येच आहे. पण मी आता 2026मध्ये खूप काही व्यवस्थित करणार आहे. मी ज्या काही गोष्टी आहेत मी त्याच्यावर प्रॉपरली इम्प्रूव्हमेंट करून मी 2026 हे खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रॉफिटेबलमध्येच मी
एंड करा, कारण माझी 2026 एंडिंगपर्यंतची एक ड्रीम आहे, ते मला कंप्लीट करायचं आहे याच्यातून. आणि मी तुम्हाला लास्ट एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, मला माहीत नाही हा ऑडिओ किती जणांपर्यंत जाईल किंवा किती जणांपर्यंत नाही जाणार हे मला काही पण माहीत नाही आहे. तरी पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टी तुम्हाला आहे ना लक्षात ठेवायच्या. कधी पण आहे ना, जेव्हा पण तुम्ही एखाद्या म्हणजे आता तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, ठीक आहे, तर त्याच्या अगोदर कमीत कमी 20 ते 25 मिनिट आहे ना की तुम्ही त्या स्टॉकची किंवा त्या इंडेक्सची किंवा तुम्ही फ्युचरमध्ये गोल्ड बिटकॉईन करत असाल तर कमीत कमी 20 ते 25 मिनिट अगोदर आहे ना ॲनालिसिस करतो आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड घ्या. आणि जर क्लीन सेटअप असेल ना तरच तुम्ही ट्रेड पंच करा, अदरवाईज ट्रेड पंच नका करू. आणि प्रत्येक ट्रेडमध्ये तुमच्या कॅपिटलच्या 1 ते 2% रिस्क असली पाहिजे आणि दिवसाला तुम्हाला 1 ते 2च ट्रेड घ्यायचे आहेत. मी परत एकदा सांगतोय, क्लीन सेटअप असला तरच ट्रेड घ्यायचा आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये 1:2 हीच रिस्क रिवॉर्ड असली पाहिजे आणि प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क हा 1 to 2% असला पाहिजे. तुम्ही रिस्क रिवॉर्ड इन्क्रीज करू शकता, पण तुम्हाला स्टार्टिंगला प्रॅक्टिससाठी 1:2 हे तुम्हाला फिक्स करावं लागेल. आणि जसं तुम्ही त्याच्यावरती कमांड येईल त्यानंतर तुम्ही वाढवा. आणि डेलीचे तुम्हाला 1 ते 2च ट्रेड घ्यायचे. पहिला ट्रेड जर लॉसमध्ये गेला तर सिस्टम बंद करा. जेवढा काही तुमचा $10-20 लॉस होईल ना, जर तुम्ही सिस्टम बंद केला तर तेवढाच तो $10 आणि $20 लॉस तो होल दिवसासाठी राहील. पण तुम्ही लॉस झाला म्हणून जर परत ट्रेड घेतला ना, तो $10 लॉस हा 100ला कधी जाईल, 200ला कधी जाईल, अकाउंट कधी ब्लो होईल हे तुम्हाला कळणार नाही. लॉस कंट्रोल करायला शिका, लॉस ॲक्सेप्ट करायला शिका, तरच फ्युचर आहे भावांनो, नाही तर काहीच नाही आहे. खरं सांगतो आहे, खरंच काहीतरी करायचं असेल ना तर रूल बेस्ड ट्रेडिंग करा. लाईफमध्ये तुम्ही एक ना एक दिवस सक्सेस होता. राहिल्या गोष्ट इमोशन हे ते, तुम्हाला एक इमोशनबद्दल जाता जाता थोडी गोष्ट सांगतो. तुम्ही ट्रेड पंच केला ना, रिस्क रिवॉर्ड लावायचं, जिथे SL आहे तिथे SL सिस्टमला लावायचं, जिथं टार्गेट आहे तिथं टार्गेट लावायचं, मस्तपैकी निवांत राहायचं. तुम्ही घाबरायचं नाही. भीती ही माणसाला लाईफमध्ये ना मागे टाकते, म्हणून मी तुम्हाला सांगतो की घाबरायचं नाही आहे. ट्रेड घेतला एकतर SL घ्यायचं, नाही तर एकतर टार्गेट घ्यायचं, जे व्हायचं ते होईल. आणि दिवसाचा एक ट्रेड घ्या. पहिले 30 दिवस, पहिले 20-30 दिवस बघा तुम्ही कसे रिझल्ट येतात तुमचे, कारण माझ्यासोबत यायला लागलेत रिझल्ट त्या पद्धतीने. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.